पहा मित्रांनो, लॉग इन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर तुमचा पासवर्ड आणि नंतर कॅप्चा फिल करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॅप्चा संपूर्ण जसं तसा तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. जेव्हा लॉग इन केल्यानंतर सुद्धा आपल्याला कुठेही सेकंड आन्सर की संदर्भात किंवा रिस्पॉन्स शीट संदर्भात टॅब जी आहे ती अवेलेबल झालेली नाही. म्हणजे अजून तुमची रिस्पॉन्स शीट किंवा आन्सर की जी आहे ती आलेली नाही. त्याचं कारण मित्र हो पहा, टी-सी-एसचा जर आपण विचार केला म्हणजे मागील आन्सर की जर आपण प्रथम उत्तर तालिका 2 मार्चला उपलब्ध करून देण्यात आली होती आपल्याला. पण जी फायनल आन्सर की आहे किंवा सुधारित रिस्पॉन्स शीट जी आहे ती अजून अवेलेबल झालेली नाही. टी-सी-एसच्या जर मागील भरतीचा आपण विचार केला म्हणजे जेणेकरून तलाठी, त्यानंतर आरोग्य विभाग किंवा नगर परिषद आणि डब्ल्यू-आर-डी. तर पहा इतर भरत्या सुद्धा टी-सी-एस कंपनीने घेतलेल्या आहे. त्यामध्ये त्यांचा जो सेकंड आन्सर कीचा कालावधी होता तो 20 दिवसांच्या जवळपास होता. म्हणजे पहा टी-सी-एसने सेकंड आन्सर की किंवा सुधारित उत्तर तालिका जी लावलेली आहे ती 15 ते 20 दिवसाच्या नंतर लावलेली आहे. म्हणजे मॅक्सिमम या ठिकाणी 20 दिवस जे आहेत ते परीक्षेला घेतलेले आहे टी-सी-एसने सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यासाठी. म्हणून पहा मित्रांनो, आपली उत्तर तालिका लागली होती जिल्हा न्यायालयाची 2 तारखेला आणि त्यामध्ये जर तुम्ही 15 किंवा 20 दिवस जर ॲड केले, तर आपल्याला साधारणतः असं दिसते की 17 ते 22 या दरम्यान आपली सेकंड आन्सर की किंवा सुधारित उत्तर तालिका लागण्याची शक्यता आहे. तर याच्यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो किंवा याच्यापेक्षा कमीही वेळ लागू शकतो. ते डिपेंड्स करते की तुम्ही किती ऑब्जेक्शन घेतलेले आहे. तर पहा मित्रांनो, टी-सी-एसने जी प्रथम उत्तर तालिका लावली होती जिल्हा न्यायालयाची, त्यामध्ये बऱ्याच मिस्टेक आपल्याला दिसलेल्या आहेत. सोपे-सोपे काही असे प्रश्न होते, ज्यामध्ये एकदम मायक्रो चुकी त्या ठिकाणी टी-सी-एसने केलेली आहे. त्यामुळे ते प्रश्न जे आहेत ते रद्द होऊ शकतात आणि रद्द झालेले प्रश्न असतील, तर तुम्हाला संपूर्ण गुण त्याचे देण्यात येतात. म्हणून पहा मित्रांनो, जेवढे जास्त आक्षेप असतील, तेवढा वेळ सेकंड उत्तर तालिकेसाठी लागू शकतो. साधारणतः 17 तारखेच्या नंतर तुमची उत्तर तालिका प्रसिद्ध होऊ शकते आणि त्यामध्ये तुम्हाला नक्कीच दुरुस्ती झालेली असणार आहे किंवा त्यामध्ये पर्यायांमध्ये किंवा प्रश्नांमध्ये प्रश्नही रद्द होण्याची शक्यता आहे. प्रश्न जर रद्द झाले, तर तुम्हाला मार्क मिळतील. म्हणून सुधारित उत्तर तालिकेनुसार तुमच्या मार्कांमध्ये या ठिकाणी बदल होऊ शकतो आणि सुधारित उत्तर तालिका ही 17 तारखेच्या नंतर येण्याची शक्यता आहे. त्याच्या अगोदर तरी या ठिकाणी आपल्याला कठीण असं दिसतंय. तर पहा मित्रांनो, या संदर्भात जर काही आणखी अपडेट आली, तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला अवेलेबल करून देण्यात येणार आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.